नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी या विषयावर 1 ते 2 वर्ष झाली चर्चा चालू आहे. बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन उभारलेले असताना सुद्धा शासनाने याच्यावर अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. कर्जमाफी कशी करायची हे शासनाच्या लक्षातच येत नाही. काही मंत्री म्हणतात की शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज माफ होत नाही आणि मोठ्याल्यांना माफ होतं. आता कर्जमाफी कोणत्या मुद्द्यावर करायची? मित्रांनो, शासनाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज म्हणून जी एक स्कीम राबवलेली आहे आणि जी प्रत्येक वर्षी नवीन जुनं असं करून ती स्कीम चालू आहे. आता तुम्हाला 3 लाखापर्यंत जर कर्ज दिलं तर ते बिनव्याजी होतं आणि ते कर्ज फक्त तुम्हाला शेतीसाठी, पेरणी वगैरे, ट्रॅक्टर याच्यासाठी जे 3 लाख रुपये पीक कर्ज म्हणून दिलं जातं, एवढंच शासनाला माफ करायचं आहे. आता हे माफ करणं म्हणजे काय शासनाला एवढं अवघड नाही आहे, पण शेतकऱ्यांना काही कळत नाही असं शासनाच्या निदर्शनास आल्यामुळं शेतकऱ्यांना उल्लू बनवण्याचं काम हे सरकार करत आहेत. तुम्हाला उद्योग जे करतात त्या उद्योगांचं कर्ज तुम्हाला माफ करता येतं. कुठल्याही उद्योगपतींनी यांना कर्जमाफी मागितली नव्हती तरी यांनी त्यांना होऊन कर्जमाफी दिलेली आहे. आणि शेतकऱ्यांचे एवढे हाल चालू असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आज 1 ते 2 वर्ष विलंब लागत आहे. आत्तापर्यंत जेवढ्या कर्जमाफ्या झाल्या तेवढ्या कर्जमाफ्या काही शेतकऱ्यांना झाले, काहींना त्याचा लाभ झाला, काहींना झालेला सुद्धा नाही. आणि जे शेतकरी आत्तापर्यंत रेग्युलर राहिले, ज्यांच्या जीवावर बँक जगल्या, ज्यांच्या जीवावर शासन जगलं, त्या शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस अन्यायालाच पुढं जावं लागतं. तुम्हाला 20% देतो, 25% देतो, 25,000 रुपये देतो अशा प्रकारे सांगून जे थकीत आहेत त्यांचं पूर्ण माफ करून यांना 25,000 आणि 30,000 आणि 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी देऊ असं सांगितलं जातं. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे कर्जमाफी जर तुम्हाला करायची असेल तर जेवढे कर्ज उतार्यावर आहे ते कर्ज तुम्हाला पूर्ण माफ करावं लागतं. मग तो रेग्युलर असो किंवा थकलेला असो. जे थकलेल्याला नियम लागू आहेत तेच रेग्युलरवाल्याला नियम लागू असतात. पण शासन इकडं उडाउडीची उत्तरं देऊन काही नियम करून जे रेग्युलर भरतात यांच्यावर अन्यायच करीत आहेत. आणि साधन सोपं, तुम्ही पीक कर्ज जेवढं देताय तेवढंच तुम्ही माफ करा ना. बाकीचं तुम्हाला माफ करायला कोण सांगतोय? आज तुम्ही कांद्याला 12 आणि 13 रुपये बाजार चालू आहेत आणि एका एकराला 50,000 ते 60,000 रुपये खर्च होत असताना 12-13 किती पैसे होते हे शासनाने जरा अभ्यासपूर्वक करावा. कारण त्याचा अभ्यास काहीच केलेला नाही. आणि शेतकरी आता पूर्ण अडचणीत असताना शेतकऱ्यांनी याच्यावर कुठलाही विचार न करता फक्त उडाउडीची उत्तर देऊन शेतकऱ्याचे हाल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे पूर्ण शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलंच आहे. यापुढे जर इलेक्शन येतीलच त्यावेळेस शेतकरी तुम्ही जर याप्रमाणे जर वागत राहिले तर त्याचं उत्तर तुम्हाला मतदानातून देणारच आहे. तरी मोठाल्या लोकांचे कर्ज माफ होतात, पण गोरगरीब शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी ज्याची शेती पोट शेतीवर आहे अशा लोकांचं तुम्हाला जर कर्ज माफ करता येत नसेल तर शासन म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती तुम्ही झटकून मोकळे होतात. तरी 3 लाखापर्यंत ज्यांचे कर्ज आहे, 3 लाख असेल, काहींचे 50,000 असेल, काहींचं 60,000 असेल. जो मोठा शेतकरी आहे, सर्वात मोठा शेतकरी हा 3 लाख पीक कर्ज घेतो. त्याच्या पुढे जर त्यांनी कर्ज घेतले तर त्याला 12 ते 13% व्याज लागतं. त्याच्यामुळे त्याला 60% रिफंड मिळतो. म्हणून शेतकरी हा 3 लाख हा सगळ्यात मोठा शेतकरी आहे. 3 लाखाच्या पुढे एकही शेतकऱ्याला कर्जमाफी होऊ शकत नाही. आणि जे फार्म हाऊस वगैरे जे तयार केलेले आहेत काही शेतकऱ्यांनी, त्यांचं गव्हर्मेंटकडे रजिस्ट्रेशन आहे आणि ते रजिस्ट्रेशन असल्यामुळे ते उद्योग क्षेत्रामध्ये मोडलं जातं. त्याला कर्जमाफीचं काही कारण नाही.
आणि त्यांचा जर उतारा पीक कर्ज म्हणून 3 लाखाचा असेल तर त्यांनासुद्धा ते माफ होऊ शकतं. त्याच्यामुळे पीक कर्ज हे संपूर्ण शेतकऱ्याचं माफ करावा एवढीच नम्र विनंती. ते पैसे बी तुम्ही बँकेतच भरणार आहे, शेतकऱ्याच्या नावावर काही येणार नाही. तरी ह्या कृषी खात्यामध्ये जी पार डळमळीत जी परिस्थिती झालेली आहे ही सुधारण्यासाठी आपले नवीन कृषी मंत्री भरणे साहेब यांनी याच्याकडे लक्ष देऊन पूर्ण जे पीक कर्ज आहे ही शेतकऱ्यांचे माफ करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.